तुम्ही बघत आहात जनमत मराठी। भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानता आवश्यक आहे आणि त्यासाठी महिलांना प्रशिक्षण, संधी आणि प्रोत्साहन देत त्यांना क्रियाशील उद्योजिका बनवणे आवश्यक आहे। हे ओळखून जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिकच्या रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना व लोकल बंधन टीम मुंबई यांच्या वतीने नाशिक रोड येथे उद्योजिका मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 महिला राज्यस्तरीय पुरस्कारार्थींना रेणुका कर्मयोगिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। यात डॉक्टर शालिनी घुमरे, ॲडव्होकेट मोनिका बाणाईत, संगीता काकड, ॲडव्होकेट वृषाली रकीबे, अनिता दाते, अवंती महापात्रा, सुमन शिंगाळ, सिंधुताई पगार, उषा फड, रश्मी जामदार आणि नंदिनी निकुम व वृषाली गीते यांचा समावेश आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम सामंत या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे हायून पठाण, भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, लोकल बंधन संस्थेचे संस्थापक सागर पगार, श्याम राठोड, संतोष कुटे, रुपाली फुले, सुनील पवार, माजी नगरसेवक दिनकर आढाव, रेणुका महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मंदा फड आदींसह मान्यवर उपस्थित होते। वैष्णवी पवार व गौरी पवार यांच्याद्वारे प्रस्तुत भरतनाट्यम या नृत्य प्रकारातील गणेश वंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। त्यांची माझी भेट झाली होती ती दिल्लीमध्ये, दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या एक्झिबिशनला मी गेले होते। महाराष्ट्र पॅव्हिलियन होतं, साहेबांनीच उद्घाटन केलं होतं माझ्या मिस्टरांनी, आणि मी तिकडे स्टेट गेस्ट म्हणून मला इन्व्हिटेशन होतं। तिकडे जाताना असं वाटलं की आपलं महाराष्ट्र पॅव्हिलियन जरा छोटं आहे, बऱ्याचशा उद्योजिका येत नाहीये, काय येत नाहीये बघावं, आपण तरी विचार करावा, आपण तरी त्या सगळ्यांना भेटावं या उद्देशाने गेले होते। तिकडे ह्या व्यक्तीची माझी भेट झाली आणि मी इतकी इम्प्रेस झाले त्यांच्या बोलण्यानी किंवा त्यांच्या वागण्यानी, त्यांच्या कौतुकानी, पैठणीबद्दलचा आवड असलेली, आणि पैठणी हा शब्द ऐकला ना कुठल्याही महिलेने, मला असं वाटतं महाराष्ट्रात तरी, की पटकन कान टवकारतात, नाही मग ती पैठणी कुठलीही असो, कुठल्याही समारंभाला जाण्यासाठी असो किंवा नसला समारंभ तरी नवऱ्याच्या खिशातून निघून पैशाने ती येणारी पैठणी असो, पैठणी महत्वाची असते। तर तो पैठणी शब्द ऐकल्यावरती म्हटलं ह्यांच्याशी आपण नक्की 2 मिनिटं बोलावं। पण ते बोलत असताना त्यांनी त्यांचे विचार मांडले की त्या महिलांसाठी काय काय करतात, काय काय करू इच्छितात। मला खूप कौतुक वाटलं, माझ्याच स्वभावाची किंवा माझ्याच विचारांची आणखीन एक व्यक्ती मला भेटली असं मला कुठेतरी तिकडे अनुभव। सुरुवातीपासून मेणबत्तीचं ट्रेनिंग घेतलं, त्यानंतर मसाल्याचं ट्रेनिंग घेतलंय, त्यानंतर पिशव्यांचं कॉटन बॅग आम्ही खूप विकल्या, आणि कोरोना काळामध्ये मास्क बघा म्हणजे प्रत्येक आमच्या नातलं आमच्या घरी येऊन देत नव्हते, काय तर तुम्ही खूप बाहेर फिरता ताई। आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन आमच्या महिला मास्क विकत बनवत होत्या आणि आम्ही प्रत्येकाला सेल करत होतो, पण देवाच्या कृपेने आम्ही 4ही जणांना एकालाही कोरोना झाला नाही आणि प्रत्येकाच्या घरात जात होतो आम्ही, आणि मास्क जेवढ्या जास्त महिलांनी सेल होतील अशा बऱ्याच कंपन्या आम्हाला अटॅच झाल्या होत्या। त्यानंतर आम्ही एकच ठरवलं का जिथं महिलांना काहीतरी करायचं तिथं आमची संस्था पोहोचणार। आता निफाडमध्ये आम्ही 800 महिलांना ट्रेनिंग दिलं, इगतपुरीला आम्ही 200 महिला आत्ताही बिचारा त्या उपस्थित आहे, त्यानंतर शिन्नरला ट्रेनिंग चालू आहे, जवळला आम्ही 350 महिलांना ट्रेनिंग दिलं, पालघरला आमच्या 150 महिला आता ट्रेनिंग घेत आहे। म्हणजे कोणी महिला म्हटली तर काही माझ्याकडे येता येईल का, आम्ही लगेच हा म्हणतो, माझ्या ट्रेनर कधीही नाही म्हणत नाही। आता एवढ्या ट्रेनर आहे, जवळला 15 दिवस मुक्कामी राहिल्या, आता इगतपुरीला जाऊन येऊन करताय, शिन्नरला जाऊन येऊन करताय। कदाचित माझा पगार त्यांना खूप तोडताय, मलाही माहिती आहे, पण मला माहिती आहे एक दिवस त्याचं वडाचं झाड झाल्याशिवाय राहणार नाही। आज जवळजवळ 4 ते 5 हजार महिलांना आपण ट्रेनिंग दिले आणि त्या 4-5 हजारापैकी 500 महिला आजही घरामध्ये काम करताय। अशा स्थितीत संस्थेचं काम अविरत आहे, त्याबरोबर ह्या महिलाच मला माझा पाठीचा कणा म्हणून संघर्ष काही मी इथं आहे, आम्हाला खूप अडचणी झाल्या, आजच्या स्थितीला पण आम्ही अडचणीतच आहे, खूप येणार होते पण आले नाही। जबाबदारी, न्याय